नमस्कार मंडळी. सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर आपण किती दिवसाला केला पाहिजे? सोयाबीन आपली 18 ते 20 दिवसाची झाल्यानंतर आपण तणनाशकाचा वापर सोयाबीनमध्ये करू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये तूर देखील पेरलेली आहे किंवा लागवड केलेली आहे. तर त्या शेतकऱ्यांनी कोणतं तणनाशक वापरायचं याबद्दल बरेच कमेंट शेतकरी करत असतात. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 तणनाशक असे सांगतो जे की निखळ सोयाबीन ज्यांनी पेरलेली आहे त्यांनी ते तणनाशक वापरावे आणि ज्यांनी तूर त्यामध्ये घातलेले आहेत त्यांनी 2 तणनाशक असे आहेत की ते वापरावे. शेतकरी मित्रांनो, पहिलं आपण निखळ जे सोयाबीन पेरलेलं आहे त्यामध्ये 2 तणनाशक सांगतो. त्यापैकी पहिलं जे तणनाशक आहे ते म्हणजे फ्युजिफ्लिक्स. आता फ्युजिफ्लिक्स सगळ्याच्या ओळखीचं आहे. ते फक्त सोयाबीनमध्ये किंवा भुईमूग पिकामध्ये चालतं. त्यामध्ये दुसरं पीक कोणतंही असायला नाही पाहिजे. ते फक्त सोयाबीनसाठी शिफारस केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरं जे तणनाशक आहे ते म्हणजे प्युपॉन. आता हे जे नवीन प्युपॉन आहे बायर कंपनीचं, याचा वापर करताना आपल्याला 60 ml प्रति पंप आणि 600 ml प्रति एकरासाठी याची शिफारस कंपनीने केलेली आहे. जबरदस्त तणनाशक आहे ज्यामध्ये 3 घटक बघायला मिळतात. त्यामुळे लांब पानाचे तण आणि गोल पानाचं तण तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं बघायला मिळेल. आता पुढचे जे 2 तणनाशक आहेत ते तणनाशक तुम्ही तुमच्या सोयाबीनमध्ये जर तूर असेल तर वापरू शकता. पण शक्यतो दुकानदार जे प्रमाण सांगेल त्यापेक्षा तुम्ही 5% किंवा 10% प्रमाण तूर असल्यामुळे कमी करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण 1 एकरचं औषध आणलं आणि 10 पंप करायची तर आपण त्या जागी त्याचे 12 पंप करून फवारणी करायची. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिलं जे तणनाशक आहे ते म्हणजे साकेत. साकेतचा वापर आपण तूर प्लस सोयाबीन या पिकामध्ये करू शकता. दुसरं जे तणनाशक आहे ते म्हणजे आपल्याला ओडीसी. याचा वापर देखील आपण सोयाबीन प्लस तूर असेल तर आपण याचा वापर करू शकता. फक्त आपण वापरताना 10च्या जागी 12 पंप करून याचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. फॉलो करायला विसरू नका. शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळत राहणार आहे. फॉलो आपण कमी करताय. फॉलो जितके लोक व्हिडिओ बघतात तितके लोक शक्यतो करत नाही. पण मी विनंती करतो की आपण शेतकरी असाल तर नक्कीच आपण फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.